उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मी हा अभंग सेवेकरता का घेतलेला याचं कारण असं आहे, मामांच्या दरबारामध्ये जर आपण आलात आणि मामांचा जर सोन्याहून पिवळा भंडारा आपण आपल्या कपाळी लावला, महाराज या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे, आपल्या नशिबात जर काही चुकीचं लिहिलं असेल तर ते प्रारब्ध बदलवण्याची ताकद माझ्या मामांच्या भंडाऱ्यात आहे. प्रारब्ध बदलवण्याची ताकद मामांच्या भंडाऱ्यात आहे. खरोखर आपण भाग्यवान आहात. आज या ठिकाणी आपण आलात, मामांचं दर्शन आपल्याला घडतंय, आपल्या कपाळी मामांचा सोन्याहून पिवळा भंडारा लागतोय, मामांची सेवा आपल्या हातून घडते, मामांच्या भक्तांची सेवा आपल्या हातून घडते. आपण भाग्यवान आहात. कारण जो भाग्यवान आहे त्याच्या हातून मामांची सेवा घडते. जो भाग्यवान आहे त्याच्या कपाळाला मामांचा भंडारा लागत असतो. जो भाग्यवान आहे त्याला मामांच्या प्रत्यक्ष स्वरूपाचं दर्शन घडत असतं आणि जो भाग्यवान आहे त्याच्याच हातून मामांची सेवा घडत असते. आपण भाग्यवान आहात. आपल्या हातून या सर्व सेवा आज पार पडताय. खरोखर आपण भाग्यवान आहात. आणि आता मामांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे म्हटल्यावर आपल्याला चिंता करायची काही गरज नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी शब्द वापरला, अवघी चिंता वारली. बघा, संत महात्म्यांनी अभंग लिहित असताना वर्तमान काळाचा विचार केला, भूतकाळाचा विचार केला, भविष्य काळाचा विचार केला. वारली हा शब्दच का वापरला हो? तुकाराम महाराजांना असंही म्हणता आलं असतं ना, अवघी चिंता पळाली. पण तुकोबराय काय म्हणतायत? वारली. का बरं? पळालेली पुन्हा माघारी येऊ शकते, पळून गेलेली पुन्हा माघारी येऊ शकते. पण असं कुठं झालंय का आपल्या कुंभरगाव मध्ये समजा एखादा माणूस वारला आणि तो माघारी आलाय, असं झालंय का? अहो, वारलेली माघारीच येऊ शकत नाही. वारली म्हणजे नष्ट झाली, नाहीशी झाली, तिचं अस्तित्व संपलं. आणि म्हणून तुकोबाराय या ठिकाणी शब्द वापरतायत, अवघी चिंता वारली. मामांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे, आपल्याला चिंता करण्याची काहीही गरज नाही. मामा हे एक देव आहेत, मामा हे एक संत आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे, महाराज मामा हे नेमके देव आहेत का मामा हे नेमके संत आहेत? मामा हे साक्षात काशी विश्वेश्वराचा अवतार आहेत म्हणून मामा देव आहेत, आणि मामा हे या अख्ख्या जगताची आई आहेत म्हणून मामा संत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण मामांच्या या पवित्र दरबारामध्ये आलेला आहात म्हटल्यावर मामांचं चरित्र आपल्याला थोडंसं पाहावं लागेल, सांगावं लागेल. मला माहिती आहे मामांचं चरित्र आपणा सर्वांनाच माहीत आहे, पण मामांचं चरित्र हे समजून घेणं फार महत्वाचं. कारण मामांचं चरित्र हे समजून घेण्याच्याही पलीकडचं आहे. मामांचं चरित्र हे आपल्या बुद्धीच्याही पलीकडचं आहे. माझ्यासारख्या पामराने काय सांगावं? विठ्ठल विठ्ठल. संतांचं चरित्र होत असतं. संतांचं काय होत असतं? चरित्र. माणसाचं काय होईल? विचित्र. कारण माणसाचं वागणंच तसं आहे हो. संतांचं चरित्र होतं. महापुरुषांचे इतिहास लिहिले जातात, संतांचं चरित्र लिहिलं जातं, पण सामान्य माणसाचं मात्र चरित्र लिहिलं जात नाही. जे चारित्र्यवान आहेत त्यांचं चरित्र लिहिलं जातं. मामांनी जीवनामध्ये दीनदलितांची दुःख हरण केली, दीनदलितांच्या पीडा मामांनी नष्ट केल्या, म्हणून मामांचं चरित्र लिहिलं गेलं. आज जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं, आता पाठीमागच आपण 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. 31 मेला आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती साजरी करतो. एका माणसाने मला प्रश्न केला, महाराज छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे काही देव होते का? यांच्या जयंत्या दरवर्षी साजऱ्या केल्या जातात. मी त्यांना सांगितलं, दादा छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे देव होते का काही हे मला नाही सांगता यायचं, पण आज मंदिरातला जो देव आहे तो केवळ यांच्यामुळे 100% सुरक्षित आहे हे मात्र मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. शहाजीचा बाळ, शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला,
माझ्या राजानं हो शिवबान बांधलं तोरण स्वर्गाला राजानं बांधलं तोरण स्वर्गाला राजानं हाजीचा काळ काळाचा काळ शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला हो शिवनेरीवर जन्मला हो माझ्या राजानं शिवबान बांधलं तोरण स्वर्गाला राजानं बांधलं तोरण स्वर्गाला. संत महात्म्यांची चरित्र लिहिली जातात, महापुरुषांचे इतिहास लिहिले जातात, कारण त्यांचं चरित्र तसं आहे. या प्रत्येक महापुरुषाचा फोटो आज आपल्याला आपल्या घरामध्ये पाहायला मिळतो. म्हणून संत महात्म्यांची चरित्र लिहिली जातात, महापुरुषांचे इतिहास लिहिले जातात. माझ्या मामाचं चरित्र आहे का, माझे मामा तेवढे चारित्र्यवान आहेत. जीवन जगत असताना मामांनी प्रत्येक दीनदलितांची दुःख, प्रत्येक दीनदलितांच्या पीडा नष्ट केलेल्या आहेत माझ्या मामांनी. म्हणून प्रेम करायचं असेल तर मामांवरती प्रेम करा, या संसारावरती प्रेम करू नका. हो, हा संसार खोटा आहे. कसा आहे? खोटा आहे. हा संसार खोटा आहे. या संसारात कुणीही कुणावरती प्रेम करत नाही. प्रेम करायचं असेल तर माझ्या बाळू मामांवरती करा. नवरा बायको रस्त्याने चालले होते. बायको नवऱ्याला म्हटली, तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे? नवरा म्हटला, फार प्रेम आहे. तुझ्यासाठी आकाशातला चंद्र घेऊन येईल, तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणेल, लय प्रेम आहे माझं तुझ्यावरती. बायको म्हटली, मग समजा मी जर मेले तर तुम्ही काय कराल? हे असं वाईट नका बोलू, मी तुला मरून देत असतोय तवा, लय प्रेम आहे माझं तुझ्यावरती. नाही पण मला माहिती आहे माझ्यावरती प्रेम आहे, पण समजा मी मेलेच तर तुम्ही काय कराल? म्हटलं, मी येडा होईल, येडा. तू जर मेली ना तर मी येडा होईल. काय होईल? येडा. मग ही म्हटली, मग मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न तर नाही ना करणार? येड्याचा काय भरोसा आहे बाबा, येडं काही करू शकता. हा म्हणतोय म्हणजे हा संसार इतका खोटा आहे, एवढा खोटा आहे हा संसार. या संसारात कुणीच कुणावरती प्रेम करत नाही. हो, कुणीच कुणावरती प्रेम करत नाही. प्रेम करायचं असेल तर माझ्या मामांवरती करा. प्रेम करायचं असेल तर माझ्या मामांच्या मेंढक्यांवरती करा, माझ्या मामांच्या मेंढरांवरती करा. आज जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मामांचा तळ असतो ना, त्या ठिकाणी मामांच्या मेंढरांची सेवा करण्याकरता सेवेकऱ्यांची लाईन लागते, कारण त्या सेवेमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. तेवढं सामर्थ्य आहे. मनात कोणताही लोभ नाही त्या मेंढक्यांच्या. आज जर आपण विचार केला तर कुणीही कुठं जात नाही पैसे घेतल्याशिवाय, पण माझ्या मामांची सेवा आपण प्रत्येक जण निस्वार्थीपणे करतो, कारण या जगाच्या पाठीवरती सगळ्यांना तारून नेणारा एकच देव आहे, ते म्हणजे माझे संत बाळू मामा आहेत. माझे संत बाळू मामा आहेत. अख्खं जग एका बाजूला आहे आणि माझे संत बाळू मामा एका बाजूला आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्या मेंढक्यांचा जर आपण विचार केला तर मनामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता मामांच्या मेंढरांची ती सेवा करतात. घरदार सोडतात, प्रपंच सोडतात आणि मामांची सेवा करतात. मग तुम्ही म्हणसाल, आम्ही मामांची सेवा करायला आल्यावरती आमचा पगार कोण द्यायचं? मामा सांगतात, बाबांनो, तुम्ही जर माझी सेवा करायला आला ना, करशीला चाकरी तर खाशीला भाकरी, करशीला सेवा तर खाशीला मेवा, हे मामांचं ब्रीद आहे. अरे तुम्ही जर माझी चाकरी करायला या ठिकाणी आलात ना, तुम्हाला वाटेल माझा पगार कोण द्यायचं, पण हा बाळू धनगर तुमचा प्रत्येक हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज कुंभरगाव मध्ये आलेल्या, कीर्तनाला आलेल्या सगळ्या श्रीमंत माणसांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्याला सुखाची झोप लागावी, तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्याला सुखाची झोप लागावी, तर तुमच्याकडले सगळे पैसे कीर्तनकाराला देऊन टाका. नाही, कीर्तनकाराला नका देऊ. अहो, मामांच्या चरणी त्यातला एक वाटा लावा, मामांच्या चरणी त्यातला काहीसा भाग लावा. कारण शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं आणि धन शुद्ध होतं दानानं.
म्हणून दान करणं हे फार महत्वाचं आहे. मामांची सेवा करत असताना दान करणं फार महत्वाचं आहे. मामांचा एवढा मोठा उत्सव या ठिकाणी चालू आहे. खरोखर आपल्या प्रपंचातला काहीसा भाग बघा, ज्या वेळेला आपल्याला वाटेल ना, मी तुम्हाला सांगेल, जीवनात इतकाही पैसा कमावू नका की तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमची पोरं डॉक्टरला फोन लावायच्या ऐवजी वकिलाला फोन लावतील. जीवनामध्ये एवढाही पैसा कमावू नका. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय ना आपलं पैशाचं कपाट गच्च भरलेलं आहे, मग त्या दिवशी काय करा, कपाटाची उंची नका वाढवू, कपाट तसंच राहू द्या. ओपन युअर डोअर, कपाटाचं दार उघडा आणि माझ्या मामांच्या चरणी त्यातला काहीसा भाग लावा, माझ्या मामांच्या चरणी त्यातला काहीसा वाटा लावा. तुमचं धन शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मामांच्या चरणी आपण दान करा. अरे मामांना जर आपण या एका हातानं दिलं तर माझा मामा तुम्हाला 100 हातांनी दिल्याशिवाय राहणार नाही बरं का, 100 हातांनी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मामांची सेवा करत असताना काय भाव आहे त्या मेंढक्यांच्या मनामध्ये, कोणताही स्वार्थ नाही. फक्त मामांसाठी मेंढरं राखतायत, फक्त मामांसाठी मेंढरं चारतायत, कोणतीच अपेक्षा नाही. भंडारा लल्लाटी, भंडारा लल्लाटी, हाती घोंगडे आणि काठी, राखीतो मेंढर बाळू मामासाठी, राखीतो मेंढर बाळू मामासाठी. भंडारा लल्लाटी, हाती घोंगडे आणि काठी, भंडारा लल्लाटी, हाती घोंगडे आणि काठी, राखीतो मेंढर बाळू मामासाठी, राखीतो मेंढर बाळू मामासाठी. भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला, रेशम धागा बाळू मामाशी जुळाला. भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला, रेशम धागा बाळू मामाशी जुळाला. भंडारा लल्लाटी, हाती घोंगडे आणि काठी, भंडारा लल्लाटी, हाती घोंगडे आणि काठी. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या नावाने. राखतो मेंढर बाळू मामासाठी, राखतो मेंढर बाळू मामासाठी. म्हणून मामांची सेवा करत असताना जीवनामध्ये निस्वार्थीपणे मामांची सेवा करा.